महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। राज्यातल्या 26 जिल्ह्यांना पूरस्थितीचा मोठा फटका बसलाय। पुरामुळे लाखो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याची माहिती दिली। नुकसान झालेल्या पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, मका, मूग आणि उडीद या पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। महापुरानंतर आता राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू झाले। हे पंचनामे करताना अधिकाऱ्यांना मोकळीक देण्यात आली आहे। काही ठिकाणी पंचनामे पूर्ण होऊन काही पंचनामे आलेले आहेत, पैसे देखील दिले गेलेले आहेत। मात्र गावामध्ये पाणी असल्यामुळे पंचनामे लगेच होण्याची शक्यता कमी असल्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं। घरामध्ये पाणी गेलेलं होतं, जनावरं वाहून गेलीत। त्याचं सर्वांचं आता पंचनाम्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। कारण अधिकाऱ्यांना आता थोडी मोकळीक आजपासून, तर म्हणजे कालही नव्हती, आजपासून या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे आता आमचं पंचनाम्याचं काम सुरू आहे। काही पंचनामे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत आणि मला वाटतं की त्या कामाला सुरुवात होईल आणि तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिली जाईल। राज्यात महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मात्र या कठीण काळामध्ये सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे। निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे। पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे। प्राथमिक आकडेवारी आलेली आहे, परंतु डिटेल पंचनाम्याचे रिपोर्ट याचा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल। जो निर्णय येईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपणास कळविण्यात येईल। आणि यासोबत महाराष्ट्र